श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी अकोल्यातील राजराजेश्वर मंदिरात भक्तांची मांदी अडी पहाटेपासूनच पाहायला मिळाली। कावडधारी भक्तांनी पूर्णा नदीचे पाणी आणून जलाभिषेक केला। मंदिर परिसर भोलेनाथाच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता। श्रावण महिना म्हणजे भक्तिभाव, शिवभक्ती आणि आध्यात्मिक ऊर्जा। आज दुसरा सोमवार असल्याने अकोल्यातील राजराजेश्वर मंदिरात श्रद्धेचा महासागर लोटला। पहाटेपासूनच मंदिराच्या परिसरात भक्तांची गर्दी वाढू लागली होती। अकोल्याचे आराध्य दैवत मानले जाणारे श्री राजराजेश्वर महाराजांचे मंदिर हे श्रावण महिन्यात विशेष आकर्षणाचे केंद्र ठरते। हजारो भाविक दरवर्षीप्रमाणे यंदाही दर्शनासाठी लांबून लांबून येतात। गांधीग्राम येथील पूर्णा नदीतून पवित्र जल भरून कावडधारी भक्तांनी आपल्या खांद्यांवर कावड घेतली आणि भोलेनाथाच्या जयघोषात मंदिरात दाखल होत जलाभिषेक केला। मंदिर परिसरात हर हर महादेव बोल बमच्या गजरात वातावरण अक्षरशः भक्तिमय झालं होतं। पुढील 3 सोमवार, शिवरात्री आणि श्रावण संपेपर्यंत राजेश्वर मंदिरात यात्रेसारखेच चित्र राहणार आहे, अशी माहिती मंदिर समितीकडून देण्यात आली। स्थानिक प्रशासनाने गर्दीचा अंदाज लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थापन, स्वच्छता आणि रस्ते दुरुस्तीबाबत उपाययोजना सुरू केल्या आहेत। श्रद्धा आणि परंपरेचा संगम असलेल्या या धार्मिक सोहळ्यामुळे अकोल्याचा धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपला जातो, हे निश्चित।